गुळंबे आणि शुभम गुळंबे यांचा अर्थातच राजे सुपर किंग्स हा संघ पाहायला मिळतोय। अतिशय महत्त्वाची लढत आहे, कारण इथून जिंकणारा संघ गुणतालिकेमध्ये 4 गुण घेत असताना बी गटामध्ये टॉप वरती जाऊ शकतो। पुन्हा एकदा विशाल वांजळे सर, यावेळेचा बॉल मंगेशने आडव्या हाताने घेतलाय, मिड ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, तदवर घेतली गेली एक धाव, धावफलकावरती वाढणार नाहीये, डॉट बॉल येतोय, माफ करा। आरके स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आमचे मित्र बंधू आदरणीय रुपेश कोंडेकर यांचं दुसऱ्या दिवसामध्ये शुभागमन होतंय। काल खेळाडू म्हणून आज मान्यवर म्हणून देखील ते उपस्थित झालेत। रुपेशजी आपलं स्वागत आहे। आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे। मागच्या मॅच मध्ये 35 धावा केवळ खर्च घातल्या होत्या 5 षटकामध्ये राज्य ग्रुप सुपर किंग्सनं। चांगली गोलंदाजी आतापर्यंत खोलात टाकला, परंतु यावेळेस माहिती आहे पंचांना की यष्टी सोडून जाणारा हा बॉल आहे। आणखी एक डॉट बॉल, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी विशाल वांजळे सर करत असताना पाहायला मिळत आहेत। अगदी व्यवसायाने जर पेशाने पाहिलात तर शिक्षक आहेत, मूळचे नारायणगाव चे हे खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटमध्ये आजही त्यांचा दबदबा आहे। आज जर पाहिलात तर शिक्षक गटाच्या होणाऱ्या स्पर्धांमध्ये अनेक वेळा खूप स्पर्धा गाजवल्यात। 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा महाडमधील एका मैदानावरती त्यांच्या नावावरती कारनामा देखील आहे, परंतु गोलंदाजीमधील आजची ही चमक आहे, विशेषतः हरेश आणि मंगेशच्या विपक्षामध्ये वाखाणण्याजोगं काम आतापर्यंत पाहायला मिळते विशाल वांजळे सरांचं। पुन्हा एकदा विशाल, यावेळेस मात्र मंगेश करिता सज्ज होतात। यावेळेचा बॉल फिरवला, पुन्हा एकदा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, क्या बात आहे। मला वाटते अनिल सकपाळ होते त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। थोडासा जरी बीड झाला असता ना तर निश्चितच चौकार पाहायला मिळाला असता। 5 बॉल आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये केवळ 1 धाव आतापर्यंत खर्ची घातल्या विशाल वांजळेने, म्हणजे मागच्या सामन्यामध्ये जो कित्ता गिरवला होता तोच पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। जबरदस्त गोलंदाजी, बहारदार गोलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी जी होतीये। यावेळेस पुन्हा एकदा गती कमी केली, फटका फसला, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपला जातोय, झेल संपलाय, मंगेश कडूचा खेळ, विकेटचं पतन। झेल टिपला त्या खेळाडूचं नाव माहित पडेल का? यश किरण जिगर होते, जिगरनं झेल टिपलाय। न्यू बॅटर इन झाले आहेत ऍज अ चॉईस प्लेअर म्हणून, ज्याला या संघामध्ये स्थान मिळालं तो प्रशांत बेंडखळे मैदानामध्ये दाखल होतोय। मूळचा तिलोरे संघ हा त्याचा माणगाव तालुक्यातील तिलोरे गाव हे त्याचं, ठीक आहे हरकत नाही, आम्हाला जी माहिती मिळाली ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो। पहिला बॉल अनंतानं छेडण्याचा प्रयत्न केला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजी आलेल्या निखिलला माहिती आहे या बोरवाडी विभागामध्ये देखील जागेचा भाव वाढलाय, त्यामुळे जागा बनवू दिली नाहीये त्यांनी बॅटरला। डॉट बॉल येतोय, डॉट बॉल क्रमांक पहिला आणि लगातारचा 5वा या इनिंग मधला। आता मात्र आडव्या बॅटनं घेतलंय ते बॉलर निखिलला, फेकून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर, हरेश कुंडले ब्रँडेड फटका, षटकार। थँक्यू प्रशांत, चुकीची दुरुस्ती। प्रशांत बेंडखळे मूळचा विघवली गावचा खेळाडू आहे, तो आज दाखल झालाय निजामपूर प्रीमियर लीग मध्ये। षटकार येतोय, धावपलकाला आकार येतोय, धावपलक 7 वरती येतोय। 7 धावा यावेळेस मात्र प्रशांत सांगतोय अशी 7 द्यायची हरेश तुझी मला। यावेळेचा बॉल थोडासा खोलात टाकण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका चाललाय, क्षेत्ररक्षक फार वेगाने आलाय, त्यामुळे केवळ एकच धाव मिळणार आहे। एकेरी धावेने धावफलक वधारतोय, धावफलक पोहोचतोय
8 या आकड्यावरती थेंबे थेंबे तळे साचे हेच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या दोस्ती फायटर संघाकरिता. धावफलकावरती 8 धावा आहेत. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाजी माकवती छोट्या चणीचा निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळीचा बॉल थोडासा फिंगर रोल करून टाकला. फटका आधी खेळला प्रशांत. जिगर जेलच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय प्रशांत बेंडखेळेचा खेळ. विकेटचं पतन. कोण होता? विशाल कोण? अच्छा विशाल. फिल्डर आहे की नाही राजा? असं काय करतोस? कर ना अंडू कर ना. अंडू करायला किती वेळ लागतो? विशाल सर विशाल वांजळे. हॅलो चेक माफ करा विशाल वांजळे होते त्या ठिकाणी. अतिशय काम अँड कंपोज झेल कंप्लीट केला. स्वतःला स्थिर ठेवलं. अजिबात समतोल ढळू दिला नाही आणि चांगला झेल कंप्लीट केला. महेश कोंडेकर आलेत मैदानामध्ये. कट स्क्वेअर कट. हा फटका महेश कोंडेकर एवढा निजामपूर विभागामध्ये कोणीच चांगलं खेळू शकत नाही. पुन्हा एकदा दाखवून दिलं महेशनं. आल्या आल्या खेळलाय चौकार. थँक्यू. शेर बुडा हुआ तो क्या हुआ दोस्तों, शिकार करना नहीं भूलता. हे मात्र दाखवून दिले महेश कोंडेकरांना. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावफलकावरती धावा झाल्यात 12. सूरज पानसरे आमच्यासोबत जॉईन झालेत ॲज अ गुणलेखक. त्यांचं देखील आपण कौतुक करूयात कारण या सगळ्या जबाबदाऱ्या पेलणं सोपं काम नाही आहे आणि ही जबाबदारी मात्र आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सूरज पानसरे स्वीकारतायत. यावेळीचा बॉल खोलात टाकला. हलक्या हाताने केवळ स्टिअर केलाय. चाललाय गली पॉईंट मधून. चेंडू डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होईल. तदवर मात्र 2 धावा घेण्याची संधी. दुहेरी धावेने धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतंय. बरोबर 7च्या सरासरीने प्रतिषटक 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिली बॅटिंग करत असताना दोस्ती फायटर शिरवली संघ. यानंतरचा सामना सज्ज राहायचा आहे तो अर्थातच मला वाटतंय सारा सनरायझर्स नाही. सारा सनरायझर्स आहे ना. हरिजादा सारा सुपरस्टार्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलात तर 2 हात करण्याकरिता विकी. 2 संघांची नावं जरा आमच्यापर्यंत पोहोचवा. यानंतरची मॅच मिड इनिंग मध्ये टॉस होईल. हे दोन्ही संघांनी लक्षात ठेवा. सारा सुपरस्टार आणि विकी सारा सुपर फायटर्स आणि विकी सुपरस्टार्स. दोन्ही संघ नायक, संघ मालक, संघ व्यवस्थापक. सूचना लक्षात घ्या. मिड इनिंग मध्ये टॉस होणार आहे. गोलंदाजी माकवती संतोष बांदल लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करण्याकरिता फ्रॉम भीरा. बहिरीची वाडी हा मूळचा संघ आहे तो अर्थातच. यावेळीचा बॉल खोलात टाकला. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक चकला. चेंडू चाललाय. दंड 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 सीमा पार. नशिबाचा चौकार. थँक्यू 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 थँक्यू. वन ऑफ द लिजंड ऑफ रायगड क्रिकेट मिस्टर सचिन अमरोस्कर यांचं शुभागमन झालंय. सचिन दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 2010च्या दशकामध्ये या संपूर्ण विभागामध्ये ज्यांनी क्रिकेट गाजवून सोडलं. सोबत मागच्या बाजूला बाळू दबडे आहेत, गोरे सर आहेत, ते देखील स्मित हास्य करतायत. आमच्या सोबतचे खेळाडू येत आहेत हे त्यांना देखील एक आनंद देणारी गोष्ट आहे. पुन्हा एकदा बायची धाव धावफलकावरती वधारती आहे. 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलकावरती 1 धाव वधारते. धावफलक जाऊन पोहोचते 19 वरती. 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. महेश कोंडेकर यांनी जो चौकार खेळला होता त्या चौकाराकरिता कमलेशजी पानसरे यांच्या माध्यमातून
यावेळचा बॉल अडव्या बॅटनं अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक अनिल सकपाळ थोडा फंबल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी योग्य दिशेनं जरूर झाली, परंतु यावेळेस मात्र नेम चुकला. रमाकांत सर बाल बचावले असं म्हणायला हरकत नाहीये. कदाचित हा नेम चुकला क्षेत्ररक्षकाचा. 3 धावा वधारत आहेत धावफलकावरती. धावा होत्यात 22. आता धावांचा वेग वाढू लागलाय, धावा येऊ लागल्यात, धावांचा फ्लो वाढलाय. एक बाईचा चौकार जिथून आला तिथून मात्र धावसंख्या येऊ लागलेली आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं त्यावरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमा पार, लांब 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 वरचा षटकार. मास्टर 6 धावा आल्या धावफलकावरती. 6 धावांनी धावफलक वधारले गेले. धावफलकावरती धावा झाल्या 28. आता मात्र अनंता कुडले देखील रंग यावेळेस बदलू लागलाय. आता लगातारचा दुसरा षटकार. तारेला जरूर लागला परंतु बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे हा षटकारच गणला जातोय. धावफलकावरती वेगानं धावा वाढल्या. आता धावा झाल्या 34. जो संतोष बांदल सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये माफक ठरला होता, या 2 बॉलनं त्याच्या षटकाची समीकरण बदलवली. लगातारचा तिसरा 3 in a row नाव फॉर हरेश कुडले. बॉलला पाठवलाय सीमारेखा पार, आलाय षटकार. षटकार 18, 21 आणि हा 22 रन 26 झाले. चला ठीक आहे, हरकत नाहीये. धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 40. गोलंदाजी मार्कवरती सुशील वांजळे आलेत गोलंदाजी करण्याकरिता. नारायणगावचा आणखीन एक खेळाडू दाखल होतोय. आयोजकांकडून एक सूचना येते, भोजनाची गाडी आली आहे, भोजनाची व्यवस्था सुरू झाली आहे. ज्या ज्या मान्यवरांना भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी कृपया जेवून घ्यायचं आहे. सचिन दादांच्या समवेत त्यांचे सहकारी देखील कोलाडवरून आले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. माफ करा, आमच्या एक्स्ट्रा प्लेअर कडून चूक होती आहे. सुशील नाही आलाय गोलंदाजी मार्कवरती, सनी गुलगुले आलाय. सनी गुलगुले आलाय. पहिला बॉल डॉट येतोय. हे होतं ज्यावेळेस अनेक गावचे खेळाडू एकत्र खेळतात तेव्हा लीग मध्ये अशा गोष्टी होत असतात बऱ्याचशा वेळेला. सनी गुलगुले पुन्हा एकदा सज्ज होते महेश कोंडेकर यांच्याकरिता. यावेळेचा बॉल स्क्वेअर कट, पुन्हा एकदा डीप मध्ये चाललाय बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला जाईल, फेक होईल, तदवर 2 धावा पूर्ण निश्चित होतील. तिसऱ्या धावेकरिता यावेळेस परतलेत महेश कोंडेकरांना. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आता इथं काय पंच तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये दाखल होतील. चला तिसरे पंच, एक शॉर्ट आहे त्यातली, इसे कहते आसमान से टपके और खजूर में अटके. चला राजेश सर, मला वाटतं सादिक सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सादिक राजापूरकर, वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट, आज मात्र आपल्या खेळी संपवल्यानंतर नव्या खेळीमध्ये दाखल झाले ते पंचांच्या भूमिकेमध्ये. यस, कोणता बॅटर आउट आहे, स्ट्रायकरचा की नॉन स्ट्रायकरचा? साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू असे दोनही अँगल आपल्याकडे अवेलेबल आहेत.
आता काय, हा प्रश्न बऱ्याच जणांना निर्माण झालाय. काय घडतंय जाणार आहोत, पाहणार आहोत. चला तोपर्यंत आपण जाऊया व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी व्यासपीठावरती जर आपण पाहिलात तर मी अगोदरच उल्लेख केला की रायगड टेनिस क्रिकेट बॅटर क्रॉस झाला नव्हता, त्यामुळं महेश कोंडेकर आउट आहेत. एकच रन ना सर, एकच रन, एकच धाव, एक शॉर्ट धाव होती, त्यामुळे एकच रन. चला मी बबन सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जाऊयात, ज्या ठिकाणी सचिन आंब्रोस्कर आहेत आणि अजयजी सकपाळ आहेत, जे दोघे कोलाडहून या स्पर्धेकरिता खास आले आहेत. आदरणीय संदीपजी पार्टे यांच्या शुभ हस्ते आपण सचिन दादा आंब्रोस्कर यांचा सत्कार करणार आहोत. विनायक करावडे, कल्पेश कुर्मे, जरा या बबन सरांकडे. मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्याचा सामनावीर गणेश कडू, ज्यांना 8 बॉलमध्ये 32 धावा बनवल्या होत्या. सनी गुलगुले आता या गणेश करिता कोणत्या प्रकारची समीकरण हाताळतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे. 4 प्लेयर आहेत डीप मध्ये, ऑन साइड वरती. पहिलाच बॉल खोलात टाकला, झेल समोरच्या दिशेनं, यश रेवारे सोडणार नाही, झेल संपलाय. गणेश कडूचा खेळ, विकेटचं पतन. ऑफिम डिलिव्हरी पडल्यानंतर भन्नाट ऑफिम डिलिव्हरी पडल्यानंतर भन्नाट वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. या षटकाच्या ब्रेक, षटक ब्रेकमध्ये आपण करूयात, 2च मिनिटं द्या फक्त. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सनी गुलगुलेचं 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सनी गुलगुलेचं कौतुक करू तेवढं कमी आहे. यावेळेस फिंगर रोल केले, आणखी 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 एक डॉट बॉल. वाह 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 वाह, क्या बात आहे. उंची लहान परंतु कीर्ती महान याकरिता ओळखला जातो सनी गुलगुले. मूळचा आंब्रोशी बोरघर हा त्याचा संघ. यावेळीचा बॉल कव्हर मध्ये चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. हरेश कुलेला जमेची बाब आहे की दुसऱ्या धावे करता येता येणार आहे, त्यामुळे स्ट्राईक असणार आहे ती हरेश कुडे. यावेळेस मात्र 2 धावा धावफलकावरती. आंब्रोशी बोरघर विभागातील खरवली पेण हा त्याचा मूळचा संघ. माणगाव मधून आले आमचे प्रतिनिधींना माहिती जरा माणगावकरांची पुरवत नाहीयेत, डेटा नाहीये त्यांच्याकडे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, संदेश घाई नको आहे. चला संदीपजी पार्टे, मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान आदरणीय सचिन दादा आंब्रोस्कर यांचा. कॅमेरामन नितेश, आमचा कॅमेरामन सचिन दादा, मी नक्की ब्रेक मध्ये तुमचा मनोगत देखील घेईल, परंतु पहिल्यांदा आपलं मनस्वी स्वागत आणि आभार. आपण एवढ्या दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आलात. त्याचबरोबर त्यांचे सहकारी आदरणीय सकपाळ साहेब देखील उपस्थित आहेत, तर त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. मानचिन्ह आणि स्वागतार्थ पुष्पगुच्छ देऊन यावेळेस सकपाळ साहेबांचा देखील आपण करूया सन्मान. सचिन दादा मनोमन खरंच नक्की विचार करत असेल की आमच्या काळामध्ये अशा लीग का होत नव्हत्या, परंतु अजयजी आणि सचिनजी आपण आलात, खरंच बरं वाटतंय. या ठिकाणी आपण झाला शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, गोलंदाजी मार्क वरती सुशील वांजळे. 4 षटकामध्ये धावा झाल्या 43. पहिला बॉल सुशीलचा आडव्या बॅटने उडवलाय, झेल खाली, क्षेत्ररक्षक हो क्या बात आहे. पंबल होता काय झेल टिपलाय. अप्रतिम कॉम्बिनेशन, आय कोऑर्डिनेशन ढळू दिलं नाही आणि सकपाळनं विकेटचं पतन. थँक्यू मास्टर. धावफलकावरती धावा आहे 43. गडी क्रमांक बाद झालाय तो 5. 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता मयूर अनंत माने फलंदाजी करण्याकरिता दाखल होतील.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. डीप मध्ये लॉंग ऑफ चाललाय. लॉंग लेगचा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग वरती दाखल झालाय. डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइड वरती, 2 खेळाडू ऑफ साइड वरती. मयूर माने आल्यात. पहिला बॉल मयूर करता खोलात, समोरच्या दिशेने उडवला, फटका फसला. क्षेत्ररक्षक यश रेवाळे करणार नाही चुकी, विकेटचं पतन. मास्टर ऑन हॅट्रिक. धावपलकावरती 43 धावा असताना फलंदाज क्रमांक 6 तंबूच्या आसऱ्याला 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. राहुल रमेश पानसरे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावपलकावरती 43 धावा. ऑन हॅट्रिक सुशील वांजळे. हॅट्रिक घेतली तर जग्गू कदम यांच्याकडून 500 रुपये. हॅट्रिकचा बॉल बॅटची कड घेऊन मागे चाललाय. लॉंग स्टॉपला, जमिनीला घासत पुसत चाटत दर्शन कदम. चेंडूला पाठमोरा जातोय. 2 पूर्ण झाल्या. तिसरी करता आले. 3 धावा पूर्ण होतील. तिहेरीने धावपलक वाधारत आहे. धावपलक जाऊन पोहोचतोय 45 वरती. 46 वरती एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतोय दोस्ती फायटर शिरवली हा संघ. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. या 3 बॉल मध्ये कमीत कमी 10 धावा याव्या हा मनसुबा दोस्ती फायटरचा राजे ग्रुप विचार करतोय. 3 ते 4 मध्ये थांबूयात. खोलात बॉल समोरच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट. डीप मध्ये चालला यश रेवाळे वेगानं बॉल वरती. फंबल नाही झाला. हा ना करता करता दोनही गाड्या एकाच ट्रॅक वरती रनआउट स्वरूपात, विकेटचं पतन. मास्टर राहुल आउट झालाय. थांबवेल मी डीजेला, कारण यानंतर नाणेफेक आपण करणार आहोत. चला, विकी सुपरस्टार कर्णधार संदेश आणि समवेत सारा सुपर फायटर्स कर्णधार रुपेश दोघांनी सज्ज राहायचे. या 2 बॉल नंतर आपण टॉस करतोय. न्यू बॅटर साहिल सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता इनॅट नंबर 9. समोरच्या दिशेला फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, फेकून दिले बॉलला सीमा पार. राजेशच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. आता थोडीशी शाश्वत धावसंख्या उभी राहिली हा विचार करतोय दोस्ती फायटर शिरवलीचा संघ. 53 झाल्या. अजून 1 बॉल शिल्लक आहे. राजेश पानसरे पुन्हा एकदा स्ट्रायकरींकडे सज्ज होत असताना शेवटचा बॉल तो देखील फेकलाय सीमा पार. राजेशच्या बॅट मधून लगातारचा 2रा षटकार. थँक्यू. 59 झाल्यात. बरोबर 12च्या सरासरीने 60 करायचे आहेत. थांबवतो डीजे आपणास. चला सचिन दादा, मी आपणास विनंती करतो आपण पोडियम वरती या. आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे. टॉस करूयात आपण. एक लिजंड क्रिकेटर सचिन अंब्रोस्कर यांच्या शुभ हस्ते. चला, टॉस साठी संदेश आणि रुपेश, आम्ही अगोदरच तुम्हाला सूचना दिली होती. आपण येऊन थांबणं अपेक्षित होतं. संदेश, विकी सुपरस्टार कर्णधार, आमचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉस साठी यायचंय. संदेश यादव, रुपेश तेलंगे. कर्णधार मला वाटते यावेळेस मात्र पाहायला मिळतात दोनही. येस सर, प्लीज डू दी ऑनर. पहिले एक फोटो घेऊयात दोन्ही कर्णधारांसोबत. अजय दादा सकपाळ आणि त्यांच्यासोबत तुषार भाई पण आहेत. तुषार कदम, एक युवा उद्योजक या विभागातील. येस, कॉइन स्विंग करतील सचिन सर. हा टेल आहे, हेड आहे. संदेश कॉल करतोय. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. थँक्यू. मी विनंती करतोय थांबा सचिन दादा 2 मिनिटं.
ठीक आहे संदेश, डिसिजन काय असेल? ओके सारा सुपर फायटर, मगाची मॅच थोडीशी निराशाजनक राहिली, आता काय बदल आणि काय स्ट्रॅटर्जी? स्ट्रॅटजी नाही, आम्ही समोरच्या टीमला 40-45 रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल आपण. संदेश, मागच्या सामन्यामध्ये काही चुका झाल्या, या सामन्यामध्ये काय स्ट्रॅटर्जी आहे? या सामन्यामध्ये आता आम्हाला खूप मेहनत करायला लागणार आहे, कारण की आमचे ओनर पण शांत झालेले आहेत, तर आम्हाला 60-70 धावा बनवावे लागतील. शुभेच्छा असेल आपणास, जास्त काही बोलणार नाहीये. संदेश बॅटमधून बोलेल. नक्की जर टॉसकडे पाहिलात तर टॉस जिंकलाय तो अर्थातच सारा सुपर फायटर्सने, आणि त्यांनी ठरवलं आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करूया. तर या इनिंगमध्ये करूया मायक्रोफोनवरती बदल, ज्या ठिकाणी मायक्रोफोनवरती दाखल होतोय, यस मनोज सर दाखल होत आहेत. मनोज वागरे मूळचे अलिबागचे आहेत, परंतु महाडमध्ये कामानिमित्त स्थित आहेत आणि क्रिकेटमध्ये रुची आवड त्यांनी जपून ठेवली आहे. मायक्रोफोनवरती बदल करण्याची वेळ झाली आहे. चला जाऊयात कॉम बॉक्समध्ये. या ठिकाणी आत्ताच आपल्यामध्ये दाखल झालेले कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय हरेशजी सानप यांचा देखील आपण सन्मान करतोय. अमोलजी रणपिसे यांच्या शुभ हस्ते हरेश दादा आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. स्वागतार्थ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मानचिन्ह देऊन आपल्याला गौरवण्यात येते. बऱ्याच असोसिएशन या तालुक्यामध्ये आल्या आणि क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला आणि खूप सारे खेळाडू पुढे आले. त्यानिमित्ताने या सगळ्या असोसिएशनचे आपण आभार व्यक्त करूयात. यानंतर अमोल रणपिसे आपणास विनंती करतो, आपण युवा उद्योजक तुषारभाई कदम यांचा देखील सन्मान करायचा आहे. स्वागतार्थ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मानचिन्ह देऊन करूया सन्मान आदरणीय तुषारभाई कदम यांचा. धन्यवाद तुषारभाई, आपले देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद अमोल दादा, आपण देखील आसनस्थ व्हायचं आहे. चला जाऊया कॉम्बॉक्समध्ये. मनोज सर आपल्याला जॉईन होत आहेत. हॅलो, धन्यवाद दीपेश माने सर. या पलीकडे त्यांचा आवाज ऐकला, ज्या शब्दाने या विभागाला एक वेगळ्या उंचीवर नेलेला आहे आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मैदानातील जी एक ओढ आहे ते त्यांच्या शब्दात आहे आणि मागील कित्येक वर्ष ते सेवा सुद्धा करत आहेत. नक्कीच आपण पाहतोय 2 विजेते संघ आज एक विजय नोंदवला आहे आणि आपल्या ग्रुप बी मध्ये स्वतःला बलस्थानी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही लढत चालू आहे, जिथे आपण पाहतोय पहिल्यांदा दोस्ती फायटरने बॅटिंग केली आणि तब्बल 60 धावांचं विजयाचं लक्ष राजे सुपर किंगकडे या संघापर्यंत ठेवलेलं आहे. 5 षटकामध्ये पाहिलं गेलं तर 60 धावांची गरज, प्रति षटकाची जर सरासरी काढली तर 12 धावांची गरज आहे. आणि हे क्रिकेट आता कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटे, क्रिकेट काय पुढे वाढून ठेवलेलं आहे हे पाहण्यासाठी आम्ही मैदानातच जाऊया, जिथे आपण पाहतोय सनी गुलगुले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. डावकुरे आहेत तर त्यांच्या जोडीला यश रेवाले नॉन स्ट्राईकला जरूर दाखल झालेले आहेत. पहिला बॉल सनी यांच्या बॅट मधून आला, खाली क्षेत्र निवडलं आणि तिकडे कुठलेही प्रोटेक्शन नव्हतं. येतोय चौकार, सुरुवात झाली 60 धावांची चौकाराने. यस डीजे सनी मगाशी आपण त्यांची गोलंदाजी पाहिली, आता त्यांची बॅटिंग सुद्धा पाहायची आहे. ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये या विभागात चांगल्या प्रकारे नाव सनी यांचं आहे आणि त्यासाठी ओळखले जातात. पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट केला आणि आपण पाहतोय प्रशांत यांच्यावर आक्रमण सुद्धा चढवलं. पहिला चेंडू आला 4, आता काय घडणार इथे मात्र आपल्या ट्रॅकवर थोडेसे रनवेवर मिस झाले, तिथे पुन्हा एकदा धाव घ्यावी लागेल. सीझन 4 मध्ये आहोत, निजामपूर प्रीमियर लीग आणि व्यासपीठावर एक मोठं नाव सचिन अमृतकर. सरांनी माझी ओळख करून देताना सर अलिबागचा केले आणि तुमचं क्रिकेट शालेय जीवनात खूप सचिनजी पाहिलेलं आहे आणि ते क्रिकेट एक वेगळं आहे, त्याही विषयी चर्चा जरूर होईल. हो, याही वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटवर नीटसा आला नाही. इकडे मात्र पंचांनी नो घोषित केलेला आहे आणि या चेंडूवर 2 धावा जरूर येतील. 9+1 अशा 2 धावा येतील. टोटल आपण पाहतोय धावफलकावर 6 झालेले आहेत. सचिन अमृतकरांचं जर क्रिकेट पाहायला झालं तर तुम्हाला त्या डोळ्यांनीच पाहावं लागेल सर. तेव्हा युट्यूबचं प्रश्न नव्हतं, म्हणून त्यांच्या कित्येक खेळ्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या डोळ्यात कैद केलेल्या आहेत. आज एखाद दुसरा षटकार मारला तर संध्याकाळी रील बनते, परंतु हे रिअल लाईफ मधले हिरो सध्याच्या घडीला आपल्या व्यासपीठावर आहेत. त्यांना सुद्धा खूप सारे धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला
दिशा भरकटली आणि दशा सुद्धा खराब होणार आहे गोलंदाजाची. याही वेळेला फ्री हिट कायम राहणार आहे आणि तिकडे आपण पाहतोय प्रशांत यांनी एक धाव समोरच्या संघाला बहाल सुद्धा केलेली आहे. 7 धावा धापलकावर आणि इकडे रण मैदान माजलेलं आहे. युद्ध चालू आहे 60 धावांचं. कोण जिंकणार, कोण टॉपर होणार या ग्रुप बी मध्ये. पुन्हा एकदा नोची खूण, तिकडे क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि मालिका चाललेली आहे इथे नोची. प्रशांत आज काय करतायत, खराब खराब गोलंदाजी. तुम्ही गावचं क्रिकेट खेळता, त्या गावामध्ये थोडीशी मर्यादा असते. प्रत्येक गावात जेवढे खेळाडू असतात त्यात 1-2 चांगले गोलंदाज असतात किंबहुना 1-2 बॅटर असतात. तेव्हा तुम्ही प्रीमियर लीग तुमच्या विभागाची खेळता तेव्हा तुमच्याकडे स्पेशलायझेशन म्हणून पाहिलं जातं. तुम्ही काहीतरी एक गोलंदाज किंवा फलंदाज किंबहुना ऑलराऊंडर असतात आणि प्रशांत हे गोलंदाज म्हणून या विभागातले संबोधले जातात. आणि अशा प्रीमियर लीग मध्ये तुम्ही ही कामगिरी म्हणजे खराब 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 कामगिरी. धावफलक 9 वर जाऊन पोहोचलेला आहे. फ्री हिट कायम सुद्धा आहे. याही वेळेला सनी यांच्यासाठी समोरच्या दिशे लॉंग ऑफला चेंडू टोळवलाय, लॉंग ऑन द चेंडू टोळवलाय. तिकडनं पहिल्या प्रयत्नात थोडीशी फंबलिंग झाली परंतु त्याचं नुकसान सुद्धा झालं नाही. सनीच्या माध्यमातून एक धाव खर्च केली गेली आणि इथे एक धावेने धावफलक तब्बल 10 वर जाऊन पोहोचलेला आहे. राजे सुपर किंग सध्याच्या घडीला बॅटिंगने पाठलाग करत आहेत 60 धावांचा आणि त्याचा रोखण्याचा प्रयत्न सध्याला दोस्ती फायटर करत आहेत. हो, इथे मात्र शेवटच्या क्षणी फटका बदलला. पॉइंटच्या दिशेने चेंडू टोळवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक होते. एकच धाव येईल यश यांना. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. अवांतर धावा जास्तीच्या आल्या या षटकामध्ये. 9 चेंडू टाकले गेले प्रशांतच्या माध्यमातून आणि म्हणूनच की काय एखादा मोठा फटका आलाय जरूर परंतु त्या पलीकडे फटके आले नाहीत. परंतु 11 धावा धावफलकावर. सरासरीचा विचार केला तर 12ची सरासरी होती. म्हणजे आता खेळ योग्यरित्या चाललेला आहे. दोस्ती फाईट आपण पाहतोय सुपर किंगचा, राजे सुपर किंगचा. परंतु त्याही पलीकडे प्रशांत पुन्हा एकदा सज्ज आहेत. याही वेळेला शरीरापासून लांब होता त्याला मात्र चांगल्या प्रकारे कव्हरच्या दिशेने टोळवलाय. सीमारेषा भेटतोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय. या चेंडूवर घेऊया 4 चौकार. 15 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. थोडं महागड षटक जरूर आहे आणि ही महागात पडणारी गोलंदाजी येणाऱ्या काळात दोस्ती फायटरला थोडीशी का होईना अडचणीत आणणारी आहे. तुमची गोलंदाजी आज लेंथ लाईन त्याही पेक्षा दिशेवर काम करणारी अशी हवी. दिशा भरकटलेली गोलंदाजी नक्कीच येणाऱ्या काळात तुमच्या संघाला अडचणीत असणार आहे. पुन्हा एकदा सनी सज्ज आहेत. ही वेळेला स्वीट साऊंड आला, अपील झाला, बरंच काही मैदानात पाहायला भेटलं आणि सनीचा आत्मघात झाला. या चेंडूने परतावं लागेल विकेटचं पतन. पहिलं षटक, धन्यवाद डीजे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रशांत यांचं एक गडी बाद झालाय सनीच्या माध्यमातून. आपण पाहतोय राजे सुपर किंगचा जिथे धावफलकावर 15 धावा धावफलकावर जरूर लागलेला आहे. आज निजामपूर प्रीमियर लीग दुसरा दिवस आहे. काल सुद्धा आपण बऱ्याचशा क्रिकेटचा आनंद घेतला. आज मात्र प्रत्येक जण पुन्हा एकदा या मैदानाकडे जरूर वळलेले आहेत कारण आम्हाला घ्यायचा आहे क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटचा आनंद जो तुमच्या आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि त्यासाठी आज प्रत्येक जण या मैदानाच्या दिशेने जरूर उतरलेले आहेत. मैदानात नवीन बॅटर दाखल झालेले आहेत. दर्शन कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बहुधा शेवटचा चेंडू असेल गोलंदाजीचा पहिल्या षटकातील आणि धावफलकावर एक बाद. 15 धावा सद्यस्थितीत आपण पाहायला झालं तर सुस्थितीत आहेत तिकडे राजे सुपर किंग आणि या स्थितीला बिघडवणारी गोलंदाजी करतील का किंबहुना या स्थितीला आणखीन बलकट करणारी फलंदाजी दर्शन यांच्याकडनं होईल का. पहिला चेंडू बॅटवर नीटसा आला नाही. ऑन साईडला टोळवलाय. तिकडनं महेश जे आलेत पहिल्या प्रयत्नात अडवू शकले नाही परंतु चेंडू थांबवला. एकेरी धावेने धावफलक इथे थांबतोय. 16 धावा. पहिलं षटक इथे मात्र समाप्तीची घोषणा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून जरूर झालेली आहे. दुसरं षटक येईल तोपर्यंत डीजेचा एक मधुर ब्रेक घेऊया. येऊया डीजेच्या पलीकडे. यस डीजे.
धन्यवाद डीजे. पहिलं षटक आपण पाहायला गेलं तर प्रशांतच्या माध्यमातून हाताळलं, परंतु हे षटक पूर्णतः बॅटरच्या नक्कीच दिशेने गेलं, कारण 16 धावा जमवण्यात यशस्वी झाले. एक गडी बाद जरूर झाला त्यांचा, परंतु धावाचा ओघ चांगला होता. परंतु याही पलीकडे दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय दोस्ती फायटरसाठी गणेश कडू एक मोठं नाव जरूर आलेलं आहे. दीपेश माने जरा आयोजकांशी संपर्क करा सर. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 16 धावा आणि त्याही पलीकडे गणेश कडू हे दाखल झालेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी 38 धावा काढल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला, बॅटिंगच्या जोरावर घेतला, आज बॉलिंग सुद्धा करत आहेत. ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये आहेत आणि तिकडे दर्शन सुद्धा आहेत. याही वेळेला डावखुरे दर्शन शरीरापासून लांब होता, उजव्या यष्टीच्या बाहेर होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने टोळवलाय. महेश मात्र प्रयत्न करतायत चेंडू अडवण्याचा, परंतु तिकडे एक धाव रोखू शकली नाही. एकेरी धावेने पाहिलं गेलं तर एक धाव पुढे जाईल. 17 धावा दापलकावर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आहे. तसं पाहिलं गेलं तर 1:05 झालेले आहेत, म्हणजे 35 झालेले आहेत. तरी क्रिकेटचा आपण आनंद घेत आहोत. क्रिकेट हा खेळच असा आहे, तुम्हाला तहान भूक हरवून या मैदानाला बांधून ठेवतो. आणि म्हणूनच की काय, आज प्रत्येक जण या क्रीडा स्पर्धेला जोडलेला आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू आज मात्र मला निजामपूर प्रीमियर लीग मध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे यासाठी सज्ज सुद्धा आहे. 17 धावा दापलकावर षटक क्रमांक 2 गणेश. हो, याही वेळेला 8व्या 9व्या स्टंपवर आमचे पवार सर वळतायत इकडे की हा वाईड आहे, आवाज तर येईल एक धाव. आणि या एकेरी धावेने दापलक 18 वर जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 2 गणेश. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटची कडा घेऊन स्लिप मध्ये चेंडू जातोय. ट्रॅव्हल झाला नाही झेल, परंतु अडवला चांगला. पाठीमागे 4 धावा होत्या, त्या रोखल्या गेल्या आणि एक डॉट बॉल जरूर गणेशच्या माध्यमातून मागील चेंडूवर आला. याही वेळेला हो, क्या बात है, कसं क्रिकेट चाललंय पहा. डाव टाकले जातात आणि त्यावर प्रति डाव केले जातात. जिथे आपण पाहतोय फुटवर्क नव्हता बॅटरचा, तिथे मात्र शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर गणेश यांचा सफल झाला. डॉट बॉल आलाय आणि हा फुल टॉस चेंडू पंचांनी 9 घोषित जरूर गेलाय. अतिरिक्त उंची जरूर आली आणि या उंचीला नक्कीच दंड सुद्धा दिलेला आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. धावफलक 1 पुढे जाईल. तब्बल 19 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आहे, जिथे बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय दर्शन आणि यश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, जिथे यश स्ट्राईक एंडला आहेत गणेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा उजव्या यष्टीवर टाकलेला चेंडू शरीरापासून लांब खेळला, प्रयत्न जरूर झाला, संधी होती आणि त्या संधीचं सोनं सुद्धा करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. एकच धाव आली या चेंडूवर आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. तसं पाहिलं गेलं तर 60 धावांचं लक्ष, दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रतिषटकामागे 12 धावांची गरज आहे आणि तिकडे शांत का होईना, परंतु त्या शांततेत आज मात्र राजे सुपर किंग सामना आपल्या बाजूने जरूर वळवण्याचा प्रयत्न करतायत. एखाद विकेट आली तर दोस्ती फायटरसाठी जरूर ती जमेची बाजू असेल, परंतु त्या गोष्टी घडतील का मैदानाच्या आतमध्ये? प्रत्येकाला असं वाटत असेल की आमचा बॅटर आज षटकार चौकार मारेल, तर दुसऱ्या बाजूला दोस्तीचे समर्थक म्हणत असतील हो एखाद दुसरी विकेट सुद्धा यावी. हे क्रिकेट आहे. ओहो, समोरच्या दिशेने उडवलाय आणि हो ट्रॅव्हल सुद्धा झालाय. थेट कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा येतो षटकार 6 धावा. दर्शन कदम यांच्या बॅट मधून आलाय षटकार. तब्बल 26 धावा. आणखीन एक मोठा फटका जमेची बाजू आपण पाहतोय संघासाठी. हो, याही वेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर तिकडे विकेट किपर थोडेसे का होईना चुकले आणि इकडे दर्शनने मात्र थांबवलाय, परंतु सरांच्या माध्यमातून येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धावा जास्त दिल्या जात आहेत दोस्ती फायटरच्या माध्यमातून. ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे, कारण वाईड नो ह्या तुम्हाला डोकेदुखी आहेत. पुन्हा एकदा दर्शन
क्या बात आहे, स्वतःला सावरून ठेवलं. शेवटच्या क्षणी फटक्याची थोडीशी एक आक्रमकता होती, ती आक्रमकता कमी केली आणि गणेशच्या या चेंडूवर सिंगल घेतली. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे, जिथे आपण पाहतोय राजे सुपर किंग बॅटिंग करताना 28 धावा आतापर्यंत जमवण्यात यशस्वी झालेले आहेत. अजून पुढे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोस्ती फायटरच्या माध्यमातून आणखी एक वेगळा गोलंदाज कोणत्या प्रकारे लावला जातोय याची प्रतीक्षा असेल, परंतु ही प्रतीक्षा नक्कीच कशा प्रकारे संपते, कारण आता 18 चेंडू आणि जिंकण्याचं लक्ष असणार आहे. 60 धावा बघितल्या तर 18 चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे. नक्कीच 3 षटकामध्ये अजून सुद्धा 32 धावांची गरज. 2 षटकामध्ये 26 धावा, 28 धावा, चुकीची दुरुस्ती, 28 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. तर नवीन गोलंदाज साहिल सकपाळ, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली, ते साहिल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. साहिल सकपाळ, दर्शन कदम यांच्यासाठी. दर्शनच्या आतापर्यंत बॅट मधून एक मोठा फटका आलाय, षटकार आलाय आणि नक्कीच दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून जरूर झालेली आहे. साहिल सकपाळ पुढच्या चेंडूसाठी येतील. समोर दर्शन होते, बॅट काढली आणि हो फेकून दिलाय लांब लांब लांब, षटकार, 6 धावा. काय अफलातून बॅटिंग होत आहे. असं वाटलं दर्शन आता दिवाळी संपत आली आणि आपल्या भात्यातील आपल्या जवळचे फटाके आज निजामपूर प्रीमियर लीग मध्ये का फोडावे नाही, म्हणून तो फोडतोय हे फटाके आणि ही आतषबाजी आज मात्र राजे सुपर किंगला आनंद 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 देणार आहेत. पहिल्याच चेंडूवर आक्रमण झालं आणि 34 धावा धावफलकावर जरूर सजल्या. याही वेळेला ओहो, हाय, ह्यूज, हँडसम, स्वीट, त्याही पेक्षा शब्द असतील तर वापरूया आणि येतोय षटकार, 6 धावा. दर्शन नावाचं ब्रँड मैदानाच्या आतमध्ये, दर्शन नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवत आहे. आतापर्यंत 3 षटकार आले आणि संघाला 40 या धावसंख्येवर मजल मारून ठेवलेली आहे. हॅलो, दरम्यान आम्ही आमचे इथे मित्र येलावडे गावचे शिवसेना युवा नेते, आयुष्या फायटरचे NPL 3 चे विजेते संघमालक मंगेशजी सावंत आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित, त्यांचं मी बबन सरांना सांगतो की हार्दिक स्वागत करते. त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. मागील चेंडूवर 1 धाव आली आणि एकेरी धावेने 41 झाला. साहिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आहे. तर समोर यश मैदानाच्या आतमध्ये समोर आहेत. हो, याही वेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत, चुकी केली जाणार नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक आत्मघातकी यशचा फटका जरूर झाला आणि बॅटर सुद्धा दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये पुढचे. त्यानंतर तसेच आमचे मित्र येलावडे गावचे विजयजी पवार यांना मी बबन सरांना विनंती करतो की यांना सन्मान चिन्ह देऊन आणि स्वागत करायचं आहे. धन्यवाद. कॉमेंटेटर्स. साहिलवर आक्रमण चढवलं गेलं, परंतु त्याचं सुद्धा उत्तर त्यांनी चांगल्या प्रकारे दिले. मागील चेंडूवर मात्र एक मोठा फलंदाज बाद केला आणि डगआउटच्या रस्त्याला सुद्धा पाठवला. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे नवीन बॅटर विशाल वांजले दाखल झालेले आहेत. विशाल कशा प्रकारे बॅटिंग करतील, आपल्या संघाला कशा प्रकारे पुढे देतील, किंबहुना आपण पाहतोय दर्शन कदमला आता साथ कशी देशील, कारण त्यांचं परफेक्ट टायमिंग होतंय, त्यांचे शॉट सिलेक्शन चांगले होत आहेत. त्याही पेक्षा आज त्यांचा वेळ, दिवस आणि सगळं काही आहे. आलेत मोठे फटके त्यांच्या बॅट मधून. हो, याही वेळेला आपण पाहतोय विशाल समोरच्या दिशेने लॉंगॉनला चेंडू टोळवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय, फेकी केली. दरम्यानच्या काळात विशालच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली गेली. एकेरी धावेने आपण पाहतोय राजे सुपर किंग 42 वर जाऊन पोहोचलाय, जिथे तुमच्या माहितीसाठी सांगतो 60 धावा हा विजयाचा पल्ला आहे, लक्ष आहे, ध्येय आहे आणि या ध्येयाच्या पाठीमागे 2 संघ आता जरूर लागलेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय साहिल पुढच्या चेंडूसाठी येतील. समोर आहेत दर्शन, जे मनोवैज्ञानिक दबाव मध्ये जरूर साहिल आहेत, कारण मोठे फटके आले दर्शनच्या
बॅट मधून पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू त्याला मात्र पाठवलाय. षटकार षटकार 6 धावेसाठी. तर धन्यवाद डीजे. दर्शन आलेत भागाड वरून, परंतु आज जबरदस्त बॅटिंग करत आहेत. आज संघाचे कर्णधार आहेत आणि बॅटिंग सुद्धा खऱ्या अर्थाने जबरदस्त करत आहेत. धावफलकावर 48 धावफलकावर लागलेले आहेत, जिथे 12 चेंडू शेष आहेत आणि 12 धावांची गरज आहे. काय अफलातून बॅटिंग करत आहेत. दर्शन कदम हे नाव या मॅच मध्ये अधोरेखित करण्यासारखं आहे, कारण त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार आले आणि तेही एक नेत्रदीपक आहेत. आज मात्र दर्शन आले थेट या मैदानात, परंतु बॅटने बोलतायत भाषा षटकाराची. तर 12 चेंडू 12 धावांची गरज असताना महेश जी कोंडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या प्रीमियर लीगचे संस्थापक ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वप्न पाहिलं आणि बरंचसं क्रिकेट याही व्यक्तीने मागील काळात खेळलेला आहे. आज महेशजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी 12 चेंडू 12 धावा. कशा प्रकारे सामना नक्कीच रंगणार आणि या रंगत आलेल्या सामन्याचं नक्कीच आपण कशा प्रकारे पाहायला भेटते. पहिला चेंडू महेश सरांचा. पहिला चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या प्रकारे चेंडू टाकला गेला. इथे पाहिलं गेलं तर महेश कोडेकर यांच्या चेंडूला गती नाही, परंतु अचूकता आहे आणि त्या अचूकतेवर आज खूप काम करत आहेत. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय आणि तिकडनं मात्र आता विशालने मात्र बॅटच्या मधोमध घेतला. खणखणीत आवाज आला आणि हो, आपण दाखवत आहेत विशाल ब्रँड. षटकार 6 धावा. धन्यवाद. षटकाराने 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दर्शन याने एक षटकार जरी पुढे मारला तर दिनेशजी शेलार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दर्शन कदम यांना असेल, परंतु सध्याच्या घडीला विशाल पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पहिल्या चेंडूवर फसलेला प्रयत्न पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. विशालच्या माध्यमातून फसलाय आणि तसं पाहिलं गेलं तर 3 चेंडू झाले. एक मोठा फटका आला महेशजी यांच्या गोलंदाजीवर, परंतु तिकडे विशाल पुन्हा त्या फटक्याच्या प्रेमात पडलेत. ओहो, याही वेळेला उजव्या एसटीच्या 9व्या 10व्या स्टंपवर जरूर हा चेंडू आहे. तिकडनं मात्र वाईट घोषित केला गेला. अवांतर धाव जरूर आली आणि या अवांतर धावेने धावफलक 55 धावफलकावर जरूर लागलेले आहेत. एका षटकाराने या सामन्यात पकड निर्माण केली आणि या षटकाराने हा सामना संपवला सुद्धा. काय अफलातून जरूर. धन्यवाद. मैदानातील नक्कीच निर्णय असा आहे की राजे सुपर किंग ग्रुप बी मधून सध्याच्या घडीला 2 सामने विजयी झालेले आहेत. राजे सुपर किंगच्या सगळं पाठीराख्यांचं आणि संघ मालकाचं आणि संघाचं खूप सारं कौतुक असणार आहे. चला, सारा सुपर फायटर आणि विकी. साराची फिल्डिंग आहे. आपण फिल्डर नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅच कडे आपण घेऊन जाणार आहोत आपल्या सगळ्यांना.